नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि पुन्हा तुमचं एकदा स्वागत करतोय आपल्या या सर्वेइंगच्या फ्री व्हिडिओ सिरीज मध्ये। मित्रांनो, लास्ट लेक्चर मध्ये आपण टाइप्स ऑफ चेन बद्दल बघितलं होतं, म्हणजे ज्या काही टाइप्स ऑफ चेन्स आहे त्याबद्दल, सोबतच त्यामध्ये जे काही टर्मिनॉलॉजी आहे त्या चेनच्या संदर्भात सर्व टर्मिनॉलॉजी आपण स्टडी केली होती। त्याचबरोबर आपण लास्ट लेक्चर मध्ये काही एमसीक्यू बघितले होते जे की मोस्ट एक्सपेक्टेड होते किंवा जे काही प्रीवियस पेपर मध्ये विचारले गेलेले होते त्या संदर्भातले काही क्वेश्चन आपण लास्ट लेक्चर मध्ये कंप्लीट केलेले आहेत। ओके, आज आपण त्याच पुढचा पार्ट म्हणजेच टेप बद्दल स्टडी करतोय आणि जे काही ॲक्सेसरीज असतील चेनिंग किंवा टेपिंग करताना काही ॲक्सेसरीजची जी काही गरज पडते ती आपण आजच्या भागात बघतोय। म्हणजेच काय, आज आपण टेप बघतोय। या टेप सोबतच मित्रांनो टेप त्याचे टाइप्स आपल्याला स्टडी करायचे, पेक्स काय असतात ते आपल्याला माहिती करून घ्यायचे, एरो बद्दल आपण स्टडी करणार आहोत आणि रेंजिंग रॉड बद्दल आपण आजच्या लेक्चर मध्ये स्टडी करणार आहोत। बरोबर आहे, आपण ऑफसेट बद्दल सुद्धा बघणार आहोत पण पुढच्या व्हिडिओज मध्ये। ओके मनीष, क्लियर आहे? ऑफसेट पण घेणार पण पुढच्या व्हिडिओ मध्ये, वन बाय वन घेऊया, एकाच वेळेला खाल तर पचणार नाही। क्लियर? तर सोबतच या जे कोणी विद्यार्थी रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये युट्यूबला हा व्हिडिओ बघताय त्यांच्यासाठी सांगतोय की आपण ऑलरेडी एक निर्माण बॅच चालू केलेली आहे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, ही सगळा कोर्स किंवा हा सगळा कोर्स अपडेटेड आहे, पूर्ण अपडेटेड इन द सेन्स ऑफ ज्या काही आतापर्यंतच्या एक्झाम झाल्या असतील किंवा ज्या काही एक्झाम आता येणार आहेत त्यातला रिलेटेडच हा पूर्ण कोर्स आपण लॉन्च केलेला आहे, जो की फक्त आणि फक्त 3000 रुपयामध्ये म्हणजेच 2999 मध्ये प्ले स्टोअरला पिलर्स कोचिंग क्लासेसच्या ऍपवर अवेलेबल आहे। ज्या कोणाला हा परचेस करायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी आता 35% ऑफ चालू आहे, म्हणजे हा कोर्स तुम्हाला ऑलमोस्ट 2000 पर्यंत विकत घेता येईल। पूर्ण टॉपिक सगळे कव्हर केले जातील ऑल इन वन या पर्टिक्युलर फॉर्मॅट मध्येच आपण याला स्टडी प्रिपेअर केलाय। म्हणजेच पीडब्ल्यूडी असू दे, डब्ल्यूआरडी असू दे, टीपीई असू दे, बीएमसी असू दे, एमपीएससी असू दे किंवा अजून कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू दे, त्याला ओरिएंटेडच हा पूर्ण कोर्स प्रिपेअर केलेला आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, हा कोर्स प्रिपेअर करताना कोणत्याही पद्धतीचं एक्स्ट्रा नोट्स बुक्स वाचायची तुम्हाला गरज पडणार नाही। प्रत्येक गोष्ट आपण खूप चांगल्या पद्धतीने इथे कव्हर केलेली आहे, कोणत्याही नोट्स टेस्ट सिरीज तुम्हाला घ्यायची गरज पडणार नाही। प्रत्येक गोष्ट इथेच कंप्लीट करून दिल्या जाईल। म्हणजे साधारणतः आपण प्रत्येक टॉपिकवर 20-20, 25-25 क्वेश्चन घेतोय किंवा PYQs जे असतील ते सुद्धा इथे आपण घेतलेले आहेत। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स घ्यायचा असेल खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता आणि हा कोर्स परचेस करू शकता। क्लियर? तर मित्रांनो, आज आपण बघतोय टेप। तर साधारणतः टेपचं जर का बघायचं झालं तर आपण टेप हा प्रत्येकाने स्वतःच्या लाईफ मध्ये बघितलाय किंवा ऑलमोस्ट आपण असं म्हणूया प्रत्येकाच्या घरी हा टेप बघायला मिळतो, असतोच काही ना काही मोजमाप करण्यासाठी। ऑलमोस्ट सगळ्यांकडे टेप असतो किंवा ज्यांच्याकडे हा टेप नाही त्यांनी आपल्या इंजिनिअरिंग लाईफ मध्ये या टेपचा वापर केलेला आहे। बरोबर आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, जर का मी याला जर कंपेअर करत असेल चेन सोबत तर तुम्हाला लक्षात येत असेल की चेन ज्या वेळेला आपण बघितलं तर त्या चेन मध्ये कुठेही मित्रांनो मार्किंग नव्हत्या, म्हणजेच काय कोणत्याही पद्धतीच्या मार्किंग्स त्या पर्टिक्युलर चेनवर नव्हत्या। पण जर का मला टेपवर बघायचं असेल तर त्यामध्ये सिंपल स्केलच्या फॉर्मॅट मध्ये मार्किंग केलेल्या असेल। म्हणजेच काय, स्टार्ट फ्रॉम 0, 1, 2, 3 म्हणजेच किती मीटर मला मोजायचं आहे हे मला मार्किंग दिलेलं असेल। म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, चेनवर कुठेही मार्किंग नव्हतं, आयडेंटिकल मार्किंग होतं, इनडायरेक्ट मार्किंग होतं। इथे मार्किंग आहे, तुम्हाला माहिती पडू शकतं किती मीटर मोजायचे, कसं मोजायचे, इथे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। क्लियर? दिस इज ऑल अबाउट द टेप। ओके, नाउ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की यामध्ये काही टाइप्स ऑफ टेप आहे जे की खूप जास्त महत्त्वाचे आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो टेप आहे म्हणजे जिथनं आपण टेपची सुरुवात म्हणूया तो आहे मित्रांनो क्लॉथ
टेप. लक्षात आलंय? पहिला कोणता आहे? क्लॉथ टेप. यालाच दुसऱ्या भाषेत लिनन टेप सुद्धा म्हणतात. लक्षात घ्या. ओके, यालाच दुसऱ्या भाषेत लिनन टेप सुद्धा म्हणतात. क्लिअर? सो क्लॉथ टेप किंवा लिनन टेप लक्षात घ्यायचंय. म्हणजे टेपची जी सुरुवात झाली आहे ती या पर्टिक्युलर कंडिशन पासून चालू झालेली आहे, क्लॉथ टेप किंवा लिनन टेप. आता क्लॉथ टेप आणि लिनन टेप जर का बघितलं तर याचं स्वतःचं नावच काय सांगतंय की हा कशापासून बनलेला असणार आहे? ऑब्व्हियसली क्लॉथ पासून बनलेला आहे. बरोबर आहे? हा कशापासून बनलेला आहे? क्लॉथ पासून. यासोबतच बघा, जर का पेपरमध्ये क्वेश्चन विचारला जाईल तर साधारणतः याच्या विड्थ वर वगैरे क्वेश्चन विचारला जात असतो. ओके, सो सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की याची जी विड्थ आहे मित्रांनो, ओके, क्लॉथ टेप किंवा लिनन टेपची जी विड्थ आहे ही आहे 12 to 15 mm असते. लक्षात घ्या. किती? 12 mm to 15 mm. ओके, ही व्हॅरी करते. 12 mm to 15 mm पर्यंतची विड्थ असेल. क्लिअर? सो एक्झाम मध्ये टेपवर जर क्वेश्चन येणार असेल तर त्या संदर्भात काय विचारलं जातं? ओके, हा बरोबर आहे. बरोबर, RRB JEE मध्ये टेपवर एक क्वेश्चन विचारला होता. 100% बरोबर आहे. ओके, ते पण बघणार आहोत आपण. म्हणजे पुढच्या लेक्चर मध्ये सगळ्या ऍक्सेसरीज झालेत की प्रिव्हियस इयर मध्ये काय काय विचारले किंवा कोणते कोणते क्वेश्चन यामध्ये घेतलेले आहे ते सर्व आपण कंप्लीट करणार आहोत पुढच्या येणाऱ्या 1 किंवा 2 व्हिडिओज मध्ये. म्हणजे साधारणतः माझ्याकडे 30-35 क्वेश्चन आहे जे की ऍक्सेसरीज वर विचारलेले असतील. ते सर्व आपण कंप्लीट करणार आहोत येणाऱ्या पर्टिक्युलर लेक्चर मध्ये. क्लिअर? सो लक्षात घ्या की क्लॉथ टेप कसा आहे. तर लक्षात ठेवायचे की क्लॉथ टेप हा पूर्णपणे क्लॉथ पासून बनलेला असेल ज्याची विड्थ 12 मीटर टू 15 मीटर असेल. ओके, मीटर नाही, MM. नेक्स्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की जर का याला थोडं जरी लांबवण्याचा प्रयत्न केला तर हा इझिली टियर होऊ शकतो किंवा फाटू शकतो. किंवा सेकंड थिंग इज दॅट जोराची हवा चालू असेल तर तो लगेच हालतो. म्हणजेच काय, एरर येण्याचे चान्सेस जे आहे ते खूप जास्त आहे. किंवा क्लॉथ टेपला आपण आता वापरत नाही किंवा यूज करत नाही आपल्या सर्वेइंग मध्ये. ओके, पण टेपची जी सुरुवात झाली आहे मित्रांनो ती तुम्हाला लक्षात ठेवायची की क्लॉथ टेप किंवा लिनन टेप पासून झालेली होती. म्हणजे फर्स्ट व्हेरिएशन जर बघायचं झालं तर क्लॉथ किंवा लिनन आहे ज्यामध्ये त्याची विड्थ ही 12 mm टू 15 mm असते. ओके, सेकंड थिंग यामध्ये दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे की त्याला जर का स्ट्रेंथ केलं किंवा त्याला जर का ताणल्या गेलं तर तो इझिली फाटू शकतो किंवा तो हवेमुळे कंटिन्युअसली हलू शकतो. तर सिंपली लक्षात ठेवायचे की आपण हा आता वापरत नाही. यामध्ये लक्षात ठेवण्याजोगती फक्त एकच गोष्ट आहे मित्रांनो, ती म्हणजेच काय की 12 mm किंवा 15 mm जी काही याची लेंथ आहे तेवढी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? चलो, सेकंड नंबर काय येतो? चला, सेकंड नंबर कोणता येतो तर यानंतर येतो मित्रांनो मेटॅलिक टेप. ओके, आता हा मेटॅलिक टेप काय आहे तो पण लक्षात घ्या. ओके, सो सेकंड इज नथिंग बट द मेटॅलिक टेप. प्रॉपर लक्षात घ्या, सेकंड टाइप आहे मेटॅलिक टेप. आता मेटॅलिक टेप काय आहे? इट इज द मॉडर्न व्हर्जन ऑफ क्लॉथ. ओके, इट इज द मॉडर्न व्हर्जन ऑफ क्लॉथ टेप. आता कसं काय याला मॉडर्न व्हर्जन का बरं म्हणतोय मी? ओके, मॉडर्न व्हर्जन ऑफ क्लॉथ. ओके, आता याला मॉडर्न व्हर्जन ऑफ क्लॉथ टेप का बरं म्हणतोय किंवा यामध्ये काय असं काय वेगळं आहे? तर एक लक्षात ठेवायचंय की ब्रास अँड कॉपर हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. ब्रास आणि कॉपर रिइन्फोर्स्ड विथ क्लॉथ टेप. ओके, म्हणजे क्लॉथ टेप मध्ये काय केलंय? सिंपली क्लॉथ टेप मध्ये तुम्हाला लक्षात येईल की क्लॉथ टेप मध्ये ब्रास आणि कॉपर रिइन्फोर्स केलाय जेणेकरून त्याची जी स्ट्रेंथ आहे ती वाढल्या गेली पाहिजे किंवा जी काही हवेमुळे जो काही त्याला फ्लक्च्युएशन येत होतं ते कमी करण्यासाठी त्या मेटॅलिक टेपला सिंपली कन्वर्ट केलेला आहे, रिइन्फोर्स केलेला आहे क्लॉथ सोबत. पण मटेरियल कोणतं यूज केलंय?
ब्रास आणि कॉपर. लक्षात ठेवा, ब्रास आणि कॉपर. लक्षात राहील. खूप सिंपल आहे बघा. पेपर मध्ये नेमकं काय विचारलं जाईल त्याच अनुषंगाने आपण इथे या सगळ्या कंडिशन अप्लाय करतोय किंवा घेत आहोत. म्हणजे जेणेकरून खूप सिंपल पद्धतीने, म्हणजे तुम्हाला फार जास्त, मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की खूप जास्त बुक्स वाचायची गरज पडणार नाही किंवा खूप जास्त नोट्स करत बसू नका. क्लिअर. तर त्या केस मध्ये बरोबर आपण नोट्स जे आहेत ना त्या टाकलेल्या आहेत. त्या ज्या काही नोट्स आहेत ना पहिल्या चॅप्टरच्या त्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. ओके. ज्यांना त्या नोट्स मिळाल्या नसेल, डिस्क्रिप्शन मध्ये जर गेले तर तुम्हाला माहिती पडेल आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव पिलर्स कोचिंग क्लासेस. तिथे जर गेले तर तुम्हाला चॅप्टर 1 च्या नोट्स अवेलेबल आहे. चॅप्टर 2 च्या नोट्स आज टाकल्या जातील. सर्व नोट्स तिथे अवेलेबल आहे. सोबतच तुम्हाला तिथे तुमचं रफ वर्क करण्यासाठी सुद्धा स्पेस प्रोव्हाइड केली गेली आहे. म्हणजे जर का तुम्ही हा व्हिडिओ बघत असेल आणि शॉर्ट नोट्स काढत असेल तर तुम्ही तिथल्या तिथे काढू शकता. तुम्हाला एक्स्ट्रा नोटबुक वगैरे वापरायची गरज पडणार नाही. म्हणजे 10 वेळा नोट्स मध्ये काय, व्हिडिओत काय आणि माझ्या शॉर्ट नोट्स मध्ये काय आहे असं 3 वेळा 3 गोष्टी बघायची गरज पडणार नाही. सगळ्या गोष्टी एकाच वेळेस प्रिपेअर करा, जेणेकरून ऍट द टाइम ऑफ एक्झाम तुम्हाला ह्या सर्व गोष्टी इझी जाईल. बरोबर आहे. टेलिग्रामला पिलर्स कोचिंग क्लासेस सर्च करा. दिव्यानी पिलर्स कोचिंग क्लासेस सर्च करा. तुम्हाला तिथे पिंड केलेल्या आहेत नोट्स. चलो नेक्स्ट थर्ड मित्रांनो, थर्ड टाइप जो आहे तो आहे स्टील टेप. ओके, स्टील टेप लक्षात ठेवायचं. काय आहे स्टील टेप. आता स्टील टेप मध्ये जर का बघितलं तर हा जो बनवलेला असेल किंवा याला ज्या वेळेला प्रिपेअर केलं गेलंय त्यावेळेला यामध्ये स्टील मेटल वापरलं गेलं होतं. ओके, स्टील यूज केलं गेलंय याला तयार करण्यासाठी. म्हणजेच काय, स्टील टेप विच इज मेड अप ऑफ स्टील मेटल. क्लिअर. सेकंड थिंग, याच्या साईज बद्दल जर का बोलायचं झालं तर याची साईज काय असणार आहे किंवा याला कोणत्या पद्धतीने बघितलं जातं तर एक लक्षात घ्यायचंय की याला साधारणतः 6 mm हा 6 mm to 10 mm च्या विड्थ मध्ये अवेलेबल असतो. किती? 6 mm to 10 mm च्या विड्थ मध्ये अवेलेबल असतो. क्लिअर. सिंपली नेक्स्ट याचा ड्रॉबॅक काय आहे तर यामध्ये सुद्धा टेम्परेचर व्हेरिएशन बघायला मिळतं. ऑब्वियसली स्टील आहे, सो टेम्परेचर व्हेरिएशन बघायला मिळतं अँड ड्यू टू दॅट टेम्परेचर व्हेरिएशन एरर मे बी अक्युमुलेटेड. सो त्या पर्टिक्युलर स्टील टेप मध्ये टेम्परेचर व्हेरिएशन मुळे एरर बघायला मिळू शकतो. क्लिअर. सो लक्षात ठेवा याची विड्थ काय आहे. या सगळ्यांमध्ये काय लक्षात ठेवायचंय तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, याच्यात विड्थ आहे. ओके, किंवा याची साईज जी काही दिलेली आहे ती विचारण्याचे चान्सेस आहे. बरोबर आहे. नेक्स्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट फोर्थ नंबरचा आहे. चला सांगा, कोणता आहे फोर्थ नंबर, कोण सांगू शकते? बरोबर, इन्व्हार टेप. कोणता आहे? इन्व्हार टेप, जो की सगळीकडे यूज केला जातो. मोस्टली युज्ड आहे. यस ऑर नो? मोस्टली युज्ड याला केला जातो. म्हणजेच मोस्टली युज्ड. ओके, सगळ्यात जास्त वापरला जातो. एक्झॅक्टली यावर RRB JEE मध्ये सुद्धा एक क्वेश्चन विचारलेला होता. ओके, क्वेश्चन काय होता तो येणाऱ्या पुढच्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला माहिती पडेल. सो म्हणजेच काय, हा इन्व्हार टेपवर एक क्वेश्चन बघायला मिळाला होता आणि जो काही क्वेश्चन होता मित्रांनो तो होता जे काही स्टील टेपला मॉडिफाईड केलं होतं आणि याचं जे काही मटेरियल निकेल वगैरे वापरलं होतं, निकेल आणि स्टील, तर किती % मध्ये वापरलं गेलंय त्या संदर्भातला हा क्वेश्चन होता. क्लिअर. बरोबर. येस. ओके, ओके, चला ठीक आहे ना, बरोबर आहे. नेक्स्ट, याच्यासाठी मटेरियल कोणतं वापरलं गेलंय तर लक्षात ठेवा मटेरियल कोणतं वापरलं गेलंय तर यामध्ये स्टील वापरलं गेलं होतं 64%,
प्लस निकेल वापरला गेलाय 36% आणि या 36% आणि 64% मिळून काय तयार केलाय, इन्वार टेप तयार केलाय, लक्षात ठेवायचे. ओके, आणि यावरच आरआरबी जेई मध्ये क्वेश्चन विचारला गेला होता, म्हणून त्यामुळे याला IMP लिहून घ्या. आणि या मटेरियलवर क्वेश्चन विचारला जातो मोस्ट ऑफ द टाइम, त्यामुळे ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. क्लिअर. तो जर का विचारलंय की इन्वार टेप मध्ये जे मटेरियल यूज केलं जातं त्यामध्ये स्टील आणि निकेल किंवा कोणतं यूज केलं जातं किंवा त्याचे पर्सेंटेज किती आहे, अशा पद्धतीचा जर का साधारण क्वेश्चन आला तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे स्टील हे 64% असतात आणि निकेल हे 36% असेल, आणि या दोघांचा मिळून काय बनतो, इन्वार टेप बनतोय. यासोबतच हा फुल्ली ॲक्युरेट असतो, म्हणजे ॲक्युरसी जी देतोय ना ही प्रॉपर देतोय. ॲक्युरसी परफेक्ट देतोय म्हणजे काय, नो टेम्परेचर व्हेरिएशन, नो टेम्परेचर व्हेरिएशन, कोणत्याही पद्धतीच्या टेम्परेचर व्हेरिएशनचा इफेक्ट या इन्वार टेपवर होत नाही. त्यामुळे काय की या हे जे काही मेजरमेंट असेल ते ॲक्युरेट मेजरमेंट असेल, कोणत्याही पद्धतीचे एरर्स अक्युमुलेट केले जाणार नाही किंवा एरर्स फॉर्म होत नाही. का बरं, तर ड्यू टू द स्टील अँड निकेल टाइप मटेरियल यूज केलंय, ज्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं टेम्परेचर व्हेरिएशन शो होत नाही किंवा टेम्परेचर इफेक्ट होत नाही, त्यामुळे हे मेजरमेंट ॲक्युरसी असतं किंवा ॲक्युरेट असेल. क्लिअर. आणि मोस्टली यूज्ड होणारा हा टेप आहे, म्हणजे ऑलमोस्ट सगळीकडे यूज होतोय, त्यामुळे इन्वार टेप इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तरी तुम्ही याला इम्पॉर्टंट मानू शकता. चला, क्लिअर आहे का. बघा, पहिला कोणता होता तर क्लॉथ टेप होता, जो की टोटली क्लॉथ पासून बनलेला आहे, ज्याची विड्थ 12 ते 16 mm असते. क्लिअर. त्यानंतर सेकंड आहे मेटॅलिक टेप. मेटॅलिक टेप हे क्लॉथचं मॉडर्न व्हर्जन आहे, ज्यामध्ये ब्रास आणि कॉपर रेनफोर्स केले जाईल क्लॉथ सोबत, जेणेकरून जो काही त्याच्या स्ट्रेंथनिंगचा इश्यू होता किंवा जो काही हवेमुळे जो काही हालत होता तो इश्यू कमी करण्यासाठी किंवा त्याला स्ट्रेंथ मिळण्यासाठी ब्रास आणि कॉपर क्लॉथ सोबत काय रेनफोर्स केले जातात आणि त्याच्यापासून मेटॅलिक टेप बनवला जातो. त्यानंतर थर्ड आहे स्टील टेप. तो स्टील टेप जो आहे त्याची विड्थ 6 mm ते 10 mm असते, ज्यामध्ये टेम्परेचर व्हेरिएशन बघायला मिळतं. स्टील टेप हा स्टील मेटल पासून बनवलेला असतो. क्लिअर. नेक्स्ट, इन्वार टेप, जो की सगळ्यात महत्वाचा आहे, ऑलमोस्ट सगळीकडे वापरला जातो. ॲक्युरसी याची मोस्टली परफेक्ट असते, कारण यावर कोणत्याही पद्धतीचं टेम्परेचर व्हेरिएशन बघायला मिळत नाही किंवा टेम्परेचर इफेक्ट बघायला मिळत नाही. यामध्ये जे मटेरियल वापरल्या जाते ते मित्रांनो स्टील 64% आणि निकेल 36% वापरल्या जातं. क्लिअर आहे का. चला सांगा पटकन, हो की नाही, यस और नो, पटकन सांगा. सर याच्यावरचे क्वेश्चन घेणार, सगळे घेणार, टेन्शन घेऊ नका. खूप सारे क्वेश्चन आहेत, आणि विशेष म्हणजे काय की आपण जे लास्ट लेक्चर म्हणजे जे विचारलेले क्वेश्चन्स आहेत किंवा जे काही आधीच्या पेपरमध्ये येऊन गेलेले आहे ते आपण क्वेश्चन स्टडी करणार आहोत. ठीक आहे ना, असे कोणतेही घेणार नाही. क्लिअर. सुरुवातीला काय पहिल्यांदा हे स्टडी करून घ्या, याच्या नोट्स प्रिपेअर करा आणि त्यानंतरच मग आपण सगळे क्वेश्चन घेऊया. ठीक आहे ना. ओके. चला नेक्स्ट चालू करू. ओके गुड. चलो नेक्स्ट आहे मित्रांनो पेग्स. तर या पेग्स बद्दल तुम्ही बघितलं असेल की हे पेग्स जे आहे हे ऑलमोस्ट अशा फॉर्मॅट मध्ये असते जे की वुडनचे बनलेले असेल. ओके. तर या पेग्स मध्ये सुद्धा काय खूप महत्वाची गोष्ट आहे की हे पेग्स खरं तर कशासाठी वापरले जातात. ओके. तर सगळ्यात महत्वाची गोष्टी काय आहे, पेग्सचा यूज काय होत असतो, तर लक्षात ठेवायचे पेग्स कशासाठी वापरतात, टू मार्क डिफाइनाइट पॉइंट्स किंवा डिफाइनाइट पॉइंट्स. ओके. सिंपली जे काही डिफाइनाइट पॉइंट्स आहे ऑन द सर्वे लाईन, हे सर्वे लाईन वरचे जे डिफाइनाइट पॉइंट्स आहेत हे मार्क करण्यासाठी अशा पद्धतीच्या पेगचा यूज केला
जात असतो. आता नॉर्मली काय होतं की सपोज तुम्ही मानून घ्या की एक सर्वे लाईन आहे जी की ए आणि बी आपण असं घेऊया. सपोज टू बी ही एक सर्वे लाईन आहे ए बी. ओके, सो ही एक सर्वे लाईन आहे. या पर्टिक्युलर केसमध्ये हा पॉइंट ए पॉइंट आहे, हा एंड पॉइंट बी एंड पॉइंट्स आहे. ओके, आता हे दोन्ही एंड पॉइंट दीज आर द डिफाइनाइट पॉइंट्स. आणि याला मार्क करण्यासाठी आपण नॉर्मली काय करतो, या पेगचा यूज करत असतो. लक्षात आलंय? या पेगचा वापर आपण हे दोन्ही पॉइंट्स मार्क करण्यासाठी यूज करतो. म्हणजे दोन्ही एंड पॉइंट्स आहे, डिफाइनाइट पॉइंट्स आहे, आणि त्याला मार्क करण्यासाठी किंवा त्याची पोझिशन फिक्स करण्यासाठी या पेगचा यूज केला जात असतो. आता या पेगचं जर का कंडिशन बघितली मित्रांनो, तर तुम्हाला एक बघायला मिळेल की या पेगला जर का बघितलं तुम्ही, तर हा पेग साधारणतः अशा फॉर्मॅट मध्ये बघायला मिळतो तुम्हाला, बरोबर आहे. म्हणजे याचा जो टॉप पोर्शन आहे हा स्क्वेअर फॉर्मॅट मध्ये आहे. ओके, अशा पद्धतीचा हा पेग आहे. ओके, म्हणजेच काय, हा जो तुम्हाला टॉपला जो पोर्शन दिसतो हा पूर्णपणे स्क्वेअर फॉर्मॅट मध्ये आहे. आता या स्क्वेअर जो आहे, तर क्वेश्चन कशावर विचारला जाईल, याच्या एरियावर विचारला जात असतो की याचा साधारणतः एरिया काय आहे, या एरियावर विचारला जाईल. आणि याची लेंथ काय असते त्यावर विचारला जात असतो. ओके, सो लक्षात ठेवायचे की क्वेश्चन जो विचारला जाणार तो एरियावर आणि लेंथवर. कोणाला माहित असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. ओके, जर का माहित असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. तर याचा स्टँडर्ड एरिया जर बघितला तर स्टँडर्ड एरिया 2.5 सेंटीमीटर स्क्वेअर असतो मित्रांनो. किती? 2.5 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच काय, हा जो स्क्वेअर आहे हा एरिया बद्दल बोलतोय मी, या एरिया बद्दल बोलतोय. सो हा जो एरिया आहे हा आहे 2.5 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि याची जी लेंथ आहे, स्टँडर्ड लेंथ, ही आहे 15 सेंटीमीटर. लक्षात घ्या. ओके, हे काय आहे, स्टँडर्ड मेजरमेंट्स आहेत. ओके, हे स्टँडर्ड मेजरमेंट्स आहेत. बट दिस टाइप ऑफ लेंथ मे बी व्हॅरी, किंवा या पर्टिक्युलर पेग मध्ये जी याची लेंथ आहे किंवा एरिया आहे हा व्हॅरी केला जाऊ शकतो. म्हणजेच काय, नॉर्मली जर का तुम्हाला स्टँडर्ड विचारलंय तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि जर का याचं कंडिशन विचारली आहे तर मग ही एरिया 2.5 सेंटीमीटर स्क्वेअर टू 7.5 सेंटीमीटर स्क्वेअर पर्यंत याला बघितल्या जातं. यासोबतच याची लेंथ 15 सेंटीमीटर टू टोटल 90 सेंटीमीटर पर्यंत बघायला मिळते. लक्षात घ्या, ही जी लेंथ आहे ही लेंथ फ्रॉम दिस एंड टू टोटल ऍट द कोनिकल पॉइंट पर्यंत, ही पूर्ण जी लेंथ आहे ही 15 सेंटीमीटर टू 90 सेंटीमीटर पर्यंत आपण बघतो. क्लिअर? ओके, चला पेग बद्दल क्लिअर आहे. पेग जे की टोटली विच इज मेड अप ऑफ अ वुडन विच इज यूज्ड टू मार्क द डिफाइनाइट पॉइंट्स ऑन द सर्वे लाईन. जे कोणते एंड पॉइंट्स असेल ते एंड पॉइंट्स मार्क करण्यासाठी अशा पद्धतीच्या पेगचा वापर केला जातो. ज्याचा स्टँडर्ड साईज आहे, त्याचा एरिया 2.5 सेंटीमीटर स्क्वेअर आहे, लेंथ 15 सेंटीमीटर आहे. ओके, दीज आर द स्टँडर्ड साईज. आणि ही लेंथ व्हॅरी केल्या जाऊ शकते 2.5 टू 7.5 सेंटीमीटर स्क्वेअर, आणि लेंथ जी आहे ती 15 सेंटीमीटर टू 90 सेंटीमीटर पर्यंत. चला, ओके अखिल, क्रिस्टल क्लिअर. चलो, आणि सिंपल लक्षात ठेवायचं, खूप जास्त डीप मध्ये जायचं नाहीये किंवा मी सर हे बुक्स वाचलंय ते वाचलंय तेवढं केलं एवढं केलं, काही अर्थ नाही. जेवढं मी सांगतोय तेवढं करा. 100% यामधनं क्वेश्चनच असेल किंवा अशा फॉर्मॅटवरच क्वेश्चन विचारले जातात. जर का तुम्हाला बघायचंच असेल तर पुढच्या आपण 1-2 व्हिडिओज मध्ये ज्या वेळेला आपण एमसीक्यू घेणार आहोत किंवा प्रिव्हियस एमसीक्यू ज्या वेळेला घेतले जाईल त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की नेमके क्वेश्चन असतात कशावर, किंवा तो पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे की नाही हे पण तुम्हाला लक्षात येईल. क्लिअर? ओके, चला नेक्स्ट आहे मित्रांनो एरो. नेक्स्ट आहे एरो. आता नेमका
ॲरोचा यूज काय असतो, किंवा आपण ॲरो जे बोलतो की बाबा ॲरो यूज करायचे तर नेमके कसे यूज केले जातात ॲरो. ओके, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की ज्या वेळेला आपण ॲरो यूज करतो त्यावेळेला ॲरो कोणत्या फॉर्मॅटमध्ये यूज केले जातात ते लक्षात घ्या. सपोज मानून चला की प्रत्येक वेळेला जे आपण मेजरमेंट घेणार आहोत किंवा डिस्टन्स मेजर करणार आहोत हे काय परफेक्ट 20 मीटर असेल किंवा 30 मीटर असेल अशी काही गॅरंटी नाहीये. म्हणजे बाबा मी एका चेन मध्ये मेजर करतो असं नाहीये. इट माइट बी मोर दॅन 30 मीटर, 50 मीटर, इट माइट बी 100 मीटर, 200 मीटर. म्हणजे मेजरमेंट डिस्टन्स मेजर करताना ते किती असू शकतं, बरोबर आहे. सो तुम्हाला माहित आहे की दीज आर द डिफाइनाइट पॉइंट्स ए आणि बी. हा जर का दोन एंड पॉइंट्स आहे तर हे पॉइंट्स मी कशाने शो करतो रे, पेगने, बरोबर आहे की नाही. ओके, हे दोन्हीही डिफाइनाइट पॉइंट्स कशाने मार्क केले, पेग्सने. आता हे डिस्टन्स मेजर करताना आयदर यू कॅन यूज द 20 मीटर चेन और 30 मीटर चेन. म्हणजे तुम्ही कोणती चेन यूज करता, 20 मीटर यूज करत आहात की 20 मीटर यूज करत आहात की 30 मीटर यूज करत आहे. ओके, त्याच्यावर डिपेंड करेल की नेमकं ॲरो कुठे फिक्स करायचे. आता नॉर्मली ॲरो ज्या वेळेला यूज केले जातात सो इट इज युज्ड आफ्टर एव्हरी चेन. आफ्टर एव्हरी चेन. आता आफ्टर एव्हरी चेन, चेनचा अर्थ काय झाला, प्रत्येक एका चेन नंतर, म्हणजे इट माइट बी 20 मीटर, इट माइट बी 30 मीटर, प्रत्येक एका 20 मीटर किंवा 30 मीटर नंतर. म्हणजे मानून चला इथे तुम्ही एक ॲरो फिक्स केला, म्हणजे सुरुवातीचं तुम्ही डिस्टन्स मेजर केलं 20 मीटरच्या चेनने, तर मग हे 20 मीटर डिस्टन्स आहे हे शो करण्यासाठी त्या ॲरोला यूज केलं जातं. किंवा पुढे मी आलो, इथे पुन्हा एक 20 मीटर मी मेजर केलंय, तर हे 20 मीटर डिस्टन्स झालेला आहे किंवा एवढं 20 मीटर डिस्टन्स मी मेजर केलेला आहे हे शो करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, ॲरो यूज करू शकता. पुढे 20 मीटर झालेला आहे इथपर्यंत, तर हे शो करण्यासाठी तुम्ही काय यूज करू शकता, ॲरो यूज करू शकता. म्हणजेच काय, जे कोणते मधातले पॉइंट आहे ज्याला आपण इंटरमिडिएट पॉइंट बोलतो हे शो करण्यासाठी. पण परफेक्ट आफ्टर ईच चेन. ईच चेन म्हणजेच काय, इट माइट बी अ 20 मीटर और माइट बी अ 30 मीटर. म्हणजे ते डिस्टन्स 20 मीटर असेल असंच नाहीये, हे 30 मीटर चेन साठी पण यूज करू शकता. लक्षात आलं की नाही. म्हणजे एकतर तुम्ही 20 मीटर किंवा 30 मीटर चेन साठी अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करू शकता आणि त्या इंटरमिडिएट केस मध्ये तुम्ही काय यूज कराल, सिंपली एक ॲरो यूज करू शकता. क्लिअर. आता तुम्हाला एक डायग्राम तुमच्या याच्यावर दिसेल, तर पहिल्यांदा तर एक तर लक्षात ठेवा की हा जो सर्कल आहे याला म्हणतात आय ऑफ ॲरो. आय ऑफ ॲरो ज्याची इंटरनल डायमीटर असते मित्रांनो 50 mm. लक्षात ठेवायची, किती इंटरनल डायमीटर आहे. इंटरनल डायमीटर जी असते ती किती असेल, 50 mm. म्हणजे जी तुम्हाला सर्कल दिसतोय तो सर्क्युलर फॉर्मॅट हा 50 mm चा असतो. यासोबतच याची जी टोटल लेंथ आहे, म्हणजे टॉप एंड पासनं इथनं तर या पर्टिक्युलर नोडल पॉइंट पर्यंत, तर याची लेंथ असते 400 mm. किती, 400 mm. क्लिअर. लक्षात काय ठेवायचंय, 400 mm. यासोबतच याची जी डायमीटर आहे, याची जी डायमीटर आहे ही असेल 4 mm. किती डायमीटर, किती आहे, डायमीटर आहे 4 mm. क्लिअर. लक्षात आलंय का, क्लिअर लक्षात आलंय. किती आहे, 4 mm. ओके. and this is nothing but the arrow. So arrow used after the every chain length. हवं तर असे लिहून घ्या, आफ्टर एव्हरी चेन लेंथ. प्रत्येक एका चेन लेंथ नंतर आपण ॲरोला यूज करतो आणि त्यासाठी अशा पद्धतीच्या साईजचा आपण ॲरो यूज करत असतो. ओके, क्लिअर आहे. हो हो, याच्यावर पण क्वेश्चन येणार, एमसीक्यू घेणार. ओके, याच्यावर विचारलेला आहे असं मला अजून बघायला मिळालं नाही, बट अजूनही मी बघेल एकदा आणि मग तुम्हाला सांगतो. क्लिअर.
सलोनी क्लिअर आहे का? हो अक्षय बरोबर आहे. ओके, पीडब्ल्यूडीच्या पेपरला विचारला होता. ठीक आहे ना, मी बघेल माझ्या याच्यात आहे का, असेल तर फार चांगलं, नाहीतर मग त्यावर क्वेश्चन आपण तयार करू शकतो. डोंट वरी, आहे सगळ्यांवरच क्वेश्चन. ओके, नेक्स्ट इज नथिंग बट द रेंजिंग रॉड. नेक्स्ट इज नथिंग बट द रेंजिंग रॉड. बघा, हा आपण अशा पद्धतीचा रेंजिंग रॉड सगळ्यांनी बघितलेला आहे, बरोबर आहे की नाही? हा एक रेंजिंग रॉड बघितलाय ज्यामध्ये अल्टरनेटिव्ह रेड कलर, व्हाईट कलर, रेड कलर, व्हाईट कलर किंवा ब्लॅक कलर, व्हाईट कलरचे पॅचेस तुम्हाला बघायला मिळतात. ओके, म्हणजे प्रत्येकच वेळेला रेडच असेल असं नाही, रेडच्या ऐवजी ब्लॅक पण असतात. काही वेळेला ब्लॅक पण तुम्ही बघितली असेल, काही वेळेला तुम्ही रेड बघितली असेल. सो कॉम्बिनेशन कसं राहील कलरचं? रेड व्हाईट, अदरवाईज ब्लॅक व्हाईट, ब्लॅक व्हाईट. क्लिअर? अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन असतं. ओके, आता रेंजिंग रॉड हे नॉर्मली यूज कशासाठी केले जातात? तर बघा, रेंजिंग रॉडचा यूज जो आहे, ओके, जे रेंजिंग रॉड जे वापरले जातात हे नॉर्मली कशासाठी वापरले जातात? तर स्पेशली याचा जो यूज आहे मित्रांनो, हा रेंजिंग साठी फक्त यूज केला जातो. कशासाठी? रेंजिंग साठी. हा जो यूज आहे हा कशासाठी केला जातो? रेंजिंग करण्यासाठी. आता एक्झॅक्टली रेंजिंग करणं म्हणजे काय? तर बघा, रेंजिंग करणं म्हणजे काय की तुम्हाला माहित आहे की हा ए पॉइंट आहे आणि एक ही लाईन आहे, किंवा सिंपली हा पॉइंट ए आहे आणि हा पॉइंट बी आहे, हे असे दोन एंड आहे आणि तुम्हाला हे दोन्ही एंड मेजर करण्यासाठी सांगितले की बाबा हे दोन्ही एंड तुम्हाला मेजर करायचे. काय गॅरंटी आहे मेजर करताना तुम्ही स्ट्रेटच जाल? होऊ शकतं हे डिस्टन्स मेजर करताना तुम्ही असं मेजर कराल किंवा हे असं मेजर केल्या जाऊ शकतं. सो हे जे मेजरमेंट आहे यामध्ये एरर नको यायला किंवा चुकीच्या पद्धतीचं मेजरमेंट नको व्हायला, त्यासाठी नॉर्मली काय केलं जातं? रेंजिंग केलं जात असतं. म्हणजेच काय? सिंपली रेंजिंग इज नथिंग बट or it is a process, it is the process to fix intermediate points in a one line, in a one straight line म्हणूया, in a one straight line. बरोबर आहे की नाही? ओके, सो टू फिक्स म्हणा किंवा लोकेटिंग म्हणा, हवं तर एकच अर्थ आहे. ओके, फिक्स म्हणा किंवा लोकेटिंग म्हणा. म्हणजेच काय? रेंजिंग म्हणजे काय की जे काही इंटरमिडिएट पॉइंट्स आहे ते लोकेट करणं. आता या पिक्चर मध्ये तुम्हाला बघायला मिळेल की बाबा रे इथे एक ए पॉइंट आहे आणि इथे बी पॉइंट्स आहे. ओके, बरोबर आहे की नाही? आता याचं मेजरमेंट करताना बरेचदा तुम्ही हे असं पण मेजर करू शकले असते, हे असे, किंवा याला मेजर करताना हे असं पण मेजरमेंट करू शकले असते. काय गॅरंटी आहे की तुम्ही असंच मेजरमेंट कराल? बरोबर आहे, स्ट्रेटच होईल. त्यासाठी सिंपल आपण काय करत असतो? रेंजिंग करतो. ओके, पुढच्या पार्ट मध्ये पण आपण बघणार आहे टाइप्स ऑफ रेंजिंग काय असते वगैरे, हे आपण पुढच्या पार्ट मध्ये व्हिडिओज मध्ये बघायला मिळेल. सिंपली मी फक्त एक्सप्लेन करतोय कारण की डायरेक्ट आणि इनडायरेक्ट रेंजिंगचे टाइप जे आहे ते आपण पुढे बघतोय. क्लिअर? हे काय तुम्ही तुम्हाला तिथे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट रेंजिंग एक्सप्लेन करत नाही. ओके, फक्त त्याचा रेंजिंग रॉडचा यूज काय आहे तो तुम्हाला फक्त एक्सप्लेन करतोय. सो ही लाईन जी आहे ए आणि बी, ही लाईन स्ट्रेट येण्यासाठी एक इंटरमिडिएट रॉड मी फिक्स करतो. आणि तुम्हाला आठवत असेल की आपण ज्या वेळेला स्कूलमध्ये होतो त्यावेळेला प्रार्थनेच्या वेळेला सकाळी ज्या वेळेला आपण असेंब्लीसाठी उभे राहायचो त्यावेळेला एक स्ट्रेट लाईन येण्यासाठी आपण जसं की या साईडला हो किंवा इकडे हो, आपण अशा पद्धतीचे डायरेक्शन देत होतो आणि स्ट्रेट लाईन फॉर्म करत होतो. त्याच पद्धतीने रेंजिंग केलं जातं. म्हणजेच काय? मी इथे उभा असेल तर मला हा रॉड दिसेल आणि याच्या मागचा जो हा रॉड असेल तर हा दिसत नसेल. सेकंड टाइम मी इकडे उभा असेल त्यावेळेला मला फक्त हाच रॉड दिसेल, हा दिसणार नाही. आणि हे जर का एका स्ट्रेट लाईन मध्ये येत असेल, एका स्ट्रेट परफेक्ट लाईन मध्ये येत असेल, याचा अर्थ काय? तुम्ही जे डिस्टन्स मेजर करणार आहात ते स्ट्रेट डिस्टन्स मेजर करणार आहात. यालाच म्हणतात मित्रांनो रेंजिंग. आता यामध्ये भरपूर कंडिशन आहे की बाबा रे
फॉलोअर कोण असतो किंवा असिस्टंट कोण असतो हे आपण पुढच्या काही पार्ट मध्ये बघणार आहोत. ओके, तुम्हाला फक्त लक्षात काय घ्यायचंय, रेंजिंग रॉड बद्दलची कंडिशन्स लक्षात आलंय का? रेंजिंग रॉड कशासाठी यूज करतात? रेंजिंग करण्यासाठी. रेंजिंग इट इज नथिंग बट द प्रोसेस टू फिक्स और लोकेट द इंटरमिडिएट पॉइंट इन अ वन स्ट्रेट लाईन. ओके, म्हणजेच काय, दोन डिफायनाइट पॉइंटच्या मधातले इंटरमिडिएट पॉइंट एका स्ट्रेट फॉर्मॅट मध्ये आणण्यासाठी तुम्ही काय करता, या रेंजिंग रॉडचा यूज करता. क्लिअर? सो लेट्स सी, आपला मेन पॉइंट काय आहे की याची साईज काय असते. ओके, याची साईज काय येणार, कोण सांगेल रे? हा, कोण सांगतंय? हा, साईज म्हणजेच लेंथ, सॉरी. हा, लेंथ काय असणार आहे, लेंथ किती आहे? हा, अभिषेक बरोबर आहे, बरोबर. इट इज 2 मीटर और 3 मीटर. किती आहे? 2 मीटर किंवा 3 मीटर. म्हणजेच काय, एकतर 2 मीटर किंवा 3 मीटर या दोन्ही केसमध्ये हा रॉड तुम्हाला अवेलेबल मिळेल. सेकंड थिंग, डायमीटर किती असते याची? याची डायमीटर किती असेल? नाही, 30 mm. किती? 30 mm. 30 mm याची डायमीटर असते. क्लिअर? सोबतच आता इथे बघा, हे जे काही कलरिंग दिलेलं असेल, रेड, व्हाईट, रेड, हे जे असतात हे असतात 200 mm. किती आहे? 200 mm. क्लिअर? सो प्रत्येक कलरचा जो पॅच आहे हा 200 mm चा असतो आणि प्रत्येक वेळेला रेड व्हाईट किंवा ब्लॅक व्हाईट अशा पद्धतीचा पॅच हा रॉड मध्ये यूज केला जातो. क्लिअर? तर हा होता मित्रांनो रेंजिंग रॉड. ओके, तर मग आजच्यासाठी थांबूया आपण. भेटूया आपण आपल्या पुढच्या पार्ट मध्ये, ज्यामध्ये आपण ऑफसेट जे असेल ते स्टडी करूया. म्हणजेच काय, ऑफसेटिंग करण्यासाठी कोणते इन्स्ट्रुमेंट वापरल्या जाते, फ्रेंच किंवा क्रॉस, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर लक्षात घेऊ. तोपर्यंत थांबतोय. यासोबतच जसं मी तुम्हाला सांगितलंय की आपण निर्माण बॅच चालू केलेली आहे, जी की पिलर्स कोचिंग क्लासेसच्या ऍपवर अवेलेबल आहे. तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन पिलर्स कोचिंग क्लासेस डाउनलोड करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर जर क्लिक केलं तरी तुम्ही ही बॅच परचेस करू शकता. आज आणि उद्याच्या केसमध्ये यावर 35% चा डिस्काउंट दिलेला आहे, जो की तुम्ही युटिलाइज करू शकता. म्हणजे टोटल ऑल इन वन कोणत्याही येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला हा कोर्स उपयोगी ठरेल. तर मित्रांनो थांबतोय, भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.